जेवणाची प्रॉब्लेम आहे, आम्हाला जेवण काय टाइमवर भेटत नाही. जे मेनू मध्ये आहे ते तरी आम्हाला द्या. निकृष्ट जेवणाविरोधात 300 आदिवासी विद्यार्थिनींचे अन्नत्याग आंदोलन, तर काही विद्यार्थिनी बेशुद्ध. आदिवासी संघटनांनी भ्रष्ट ठेकेदाराला धक्के मारून काढले बाहेर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मुळदा येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या निषेधार्थ आज तब्बल 300 विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा घेत अन्नत्याग आंदोलन केले. वारंवार तक्रार करूनही सुधारणा होत नसल्याने आणि आज चक्क जळालेला भात देण्यात आल्याने विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध फुटला. या आंदोलनादरम्यान काही मुलींची प्रकृती खालावून त्या बेशुद्ध पडल्याने परिसरात खळबळ माजली. प्रकल्प अधिकारी व ठेकेदार येईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहण्याचा घेतला पवित्रा. आदिवासी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रोश करत ठेकेदाराला काढले बाहेर. मुळदा येथील या वसतिगृहात इयत्ता 8वी ते उच्च पदवीधरापर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून येथील जेवणाच्या दर्जाबाबत विद्यार्थिनी आणि अधीक्षकांनी वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र ठेकेदार पॉवरफुल असल्यामुळे प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आज दुपारी जेवणात जळालेला आणि निकृष्ट दर्जाचा भात वाढण्यात आल्यानंतर संतप्त 300 विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकून वसतिगृह परिसरातच उपोषण सुरू केले. सविस्तर बातमी पुढील भागात पहा. SMTV मराठी न्यूजसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा. बोलणं झालं फोनवरून, काय सांगितलं त्यांनी? 3:30चा टाइम दिला. तुम्ही काय त्यांना उत्तर दिलं की तुम्ही येतात तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहतो. जेवण करणार आहेत? नाही. ठेकेदार बदलणे, मॅनेजर बदलणे, या मागण्या मान्य न झाल्यास पुढचे पाऊल काय राहणार आहे तुमच्या सगळ्या मुलींचं? उपोषणाला बसून.